हरे कृष्णा आणि जय जगन्नाथच्या अखंड जयघोषाने आज जळगाव शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. इस्कॉन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य जगन्नाथ रथयात्रेला हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला, पुरुष, युवक, युवती आणि बालकांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. फुलांनी आणि आकर्षक सजावटीने सजविलेल्या भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हरे राम हरे कृष्णाच्या अखंड नामस्मरणात आणि टाळ मृदुंगांच्या गजरात भाविकांनी भक्तिभावाने रथ ओढत आपली श्रद्धा व्यक्त केली. रथयात्रेदरम्यान इस्कॉनच्या भक्तांनी हरिनाम संकीर्तन, भजन कीर्तन आणि पारंपरिक नृत्य सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध मार्गावरून निघालेल्या या रथयात्रेचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. अनेकांनी रथाचे दर्शन घेत भगवान जगन्नाथाचे आशीर्वाद घेतले. यंदाच्या रथयात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे विदेशी भक्तांचा सहभाग. भारताच्या संस्कृतीशी आणि श्रीकृष्ण भक्तीशी एकरूप झालेल्या विदेशी नागरिकांनीही भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान करून हरिनाम संकीर्तनात सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे रथयात्रेला आंतरराष्ट्रीय स्वरूप लाभल्याचे चित्र पाहायला मिळाले. संपूर्ण रथयात्रेदरम्यान भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. जय जगन्नाथच्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. भाविकांनी भक्तिभावाने रथ ओढत भगवान जगन्नाथाच्या चरणी प्रार्थना अर्पण केली. शहरात शांतता, भक्ती आणि उत्साहाचे अनोखे दर्शन घडविणारी ही भव्य जगन्नाथ रथयात्रा जळगावकरांसाठी अविस्मरणीय ठरली. आज भगवंत जगन्नाथाचा रथ निघालेला आहे. सर्वांना हरे कृष्णा. आज हा भगवंताचा रथ सर्वांचं आयुष्य आरोग्य चांगलं देव अशी जगन्नाथाला प्रार्थना करूया. आमच्या महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडू दे आज ही परमेश्वराला प्रार्थना करूया आणि सर्व भक्तगणांना खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी हा जगन्नाथाचा रथ असतो, याला सर्व हात लागतात. असा आपला इस्कॉन तर्फे हा रथ असतो आणि मला वाटतं या माध्यमातून आपल्या आयुष्यात सुद्धा चांगलं सुख समृद्धी हो अशी परमेश्वर जगन्नाथाला आज प्रार्थना करूया. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. तर आज जळगाव इथे श्री जगन्नाथ रथ यात्रेचे आयोजन इस्कॉन तर्फे करण्यात आलेलं आहे. जवळपास 2015 पासून आपल्या जळगाव शहरामध्ये इस्कॉन द्वारा जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन केलं जातं आणि विशेष जळगाव वासियांचं सौभाग्य आहे की स्वतः जगन्नाथजी इथे येऊन सर्वांना जळगाव वासियांना दर्शन देतात. भगवंतांचं कीर्तन, ग्रंथ वितरण आणि त्यासोबत जगन्नाथजींचा महाप्रसादाचं वितरण होतं. हजारो भक्त या रथयात्रेमध्ये सामील होतात आणि दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात की केव्हा जगन्नाथ रथयात्रा आपल्या जळगावमध्ये होणार. लाखो श्रद्धाळू जे की जगन्नाथपुरी येथे जाऊ शकतात नाही, परंतु भगवंत इतके दयाळू आहेत की ते भगवंत आपल्या नगरीमध्ये येतात आणि आपल्या सर्वांना दर्शन देतात. तर आज सुद्धा हजारोच्या संख्येने आपल्या रथयात्रेमध्ये भक्त सामील झालेले आहेत आणि या रथयात्रेमध्ये फक्त भारतीय नाही तर देश विदेशातून पण भक्त आलेले आहेत. जसे की आपण बघणार विदेशावरून हंगेरीवरून सील प्रभुपाद जीवन प्रभू हे पण आलेले आहेत आणि त्यांनी आज थोड्याच वेळात जगन्नाथ रथयात्रेचं महत्व आपल्याला पटवून दिलं आहे. तर आम्ही असं आवाहन करतो की इस्कॉन तर्फे वेगवेगळे कार्यक्रम या जळगाव शहरामध्ये होत असतात. जसं श्रीकृष्ण जन्माष्टमी, गौर पौर्णिमा, जगन्नाथ रथयात्रेचं माध्यम. तर आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि विशेष भगवंताची कृपा आहे या रथयात्रेच्या माध्यमाने मिळते. तर आज जसं राजू मामा भोळे आमदार जळगाव यांच्या माध्यमाने रथयात्रेची सुरुवात झाली, त्यांनी आरती केली आणि रथयात्रेची सुरुवात झाली. तर आपण सुद्धा आपल्या मंदिराशी जुळा. हरे कृष्ण. हरे कृष्ण.